ओके. या. हॅलो. वेलकम. थँक्यू थँक्यू. कशा आहात मॅडम? आणि आता सरकारने परत एकदा सॅटर्डे संडे साठी लॉकडाऊन डिक्लेअर केलं आहे येस. आणि काही कडक निर्बंधही चालू केले. सो कसं चाललंय एकंदरीत, कसं वाटतंय याबद्दल? काय आता कसं सांगायचं काय. म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी आपली जी परिस्थिती होती साधारण येस. त्याचीच एक कुठेतरी भीतीदायक चाहूल ही परत तसंच नाही ना होणार अशी कुठेतरी भीती आहे. पण त्यातल्या त्यात सुद्धा सॉरी या just fall down. ओके, नो इश्यूज. या या हा तर बेसिकली ती थोडीशी भीती आहे की अरे पूर्वीसारखं पुन्हा मागच्या वर्षी सारखं नको व्हायला. त्यामुळे बरोबर. ती एक कुठेतरी भीती आहे. पण दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे काय करणार आहोत आपण, कारण का आपलं पॉप्युलेशन पण एवढं आहे की त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी येस. कडक निर्बंध घालावे लागलेले आहेतच सरकारला. त्यातल्या त्यात दिलासा आता सध्या असा आहे की काही कर्मचाऱ्यांना सूट आहे, ते काम करू शकतायत. इवन आमची जी इंडस्ट्री आहे त्यांना सुद्धा सॅटर्डे संडे लॉकडाऊन आहे, पण अदरवाईज आम्ही काम करू शकतोय, जे खूप महत्वाचं आहे. जे मागच्या वेळेला आपण सगळेच जण पूर्णतः घरी होतो. हो. सो येस. ऍटलीस्ट वी आर आपण कुठेतरी काम आता करतो आहोत, हे हा एक दिलासा आता आहे. थोडे येस, थोडेसे होप्स आहेत आपल्याला की आपण ऍटलिस्ट 5 दिवस तरी काम करू शकतो. येस. सो आता आपल्याला खूप लोक जॉईन झालेत, तर सगळ्यांना एकदा हाय. हाय हाय हाय. कोणाचा आवाज म्यूट आहे? रोहित कोणीतरी सांगते तुमचा आवाज म्यूट आहे. अ, नाही, आवाज येतो आहे. येतोय ना? व्यवस्थित येतोय ना? येतोय. येस. Yes. सगळ्यांना हाय आणि सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. येस. तर आपलं मॅडम हे सेशन आहे. जे सेशन मध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्सही विचारणार आहेत. तुमचे जे पण फॅन्स आहेत तेही विचारतील क्वेश्चन्स. आणि आपलं सेशन थोडं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी आपण मध्ये मध्ये गेम्सही खेळणार आहोत. हो गॉड इंटरेस्टिंग. मी तुम्हाला सांगेनच त्यावेळी की गेमचं काय आहे वगैरे कसं आहे ते मी सांगेनच. पण येस. त्याच्या आधी मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. नक्की. अ, तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आहात, आता काम करता आहात. तर या क्षेत्राची तुमची सुरुवात कशी होती, किंवा आपण म्हणतो ना या क्षेत्राची तुम्हाला एक आवड कशी निर्माण झाली? अ, मुळात मी क्लासिकल डान्सर ऍक्च्युली आहे. जे बऱ्याच जणांना नाही नसेल माहिती. पण हम्म. मी लहानपणापासूनच क्लासिकल डान्सचे धडे गिरवत होते. आम्ही वेगवेगळे स्टेज शो करत होते. महाराष्ट्रभर, भारतभर आम्ही वेगवेगळे शोज करत होतो. सो हम्म. ऍक्टिंग असं कधी ठरवलेलं नव्हतं मनामध्ये, कारण कधी केलं नव्हतं. अभिनयातनं म्हणजे नृत्यातनं जेवढा अभिनय आम्ही करत होतो ते मी करत होते. हम्म. आणि अचानक त्यावेळेला ना खूप वर्कशॉप्स व्हायचे ऍक्टिंगचे. म्हणजे आणि तेव्हा वामन ओके. केंद्रे वर्कशॉप घेत होते. सो हम्म. त्यांचं वर्कशॉप अनेक वर्षांनी पुन्हा एकदा होणार होतं. तर माझ्या आईने सांगितलं आपण जाऊया. तर मी खूप हम्म. खूप घाबरले होते की नको, मला नाही येणार. मी आपलं बरं आहे, माझं आपलं डान्सचं जे चाललंय ते खूप छान आहे म्हणून. पण गेली येस. अगं जाऊन तर बघूया. आणि त्यावेळेला वर्कशॉपसाठी ते लोक ऑडिशन्स घेत होते. असंच ओके. कोणालाही ते वर्कशॉपला एंट्री नसायची, ऑडिशन असायची बरोबर. त्यावेळेला. हम्म. सो ती ऑडिशन दिली आणि म्हटलं की नाही नाही होणार माझं काही इकडे. पण मला हम्म. सिलेक्ट केलं गेलं आणि त्यात मला एक आवड निर्माण झाली तिकडे, नाही असं नाही. पण ओके. तरी सुद्धा नुकतंच कॉलेज सुरू होणार होतं आणि तर म्हटलं ठीक आहे, झालंय वर्कशॉप. मग आता आपण हम्म. एकांकिका स्पर्धा असतात आणि मी रुईयाला ऍडमिशन घेतलं होतं, तर नाट्यवलय ऑब्व्हियसली तिथे जाणं मस्ट आहे. सो मी गेले, तिथे सुद्धा ऑडिशन होती, सिलेक्शन होतं कारण आमचं. तर आणि हम्म. पहिल्यांदा सिलेक्शन झालं ते माझं ऍक्च्युली मॉब मध्ये होते मी. मला काही महत्वाचा असा रोल नव्हता, काही नव्हतं, पण मी मॉब मध्ये होते. पण हम्म. ते वातावरण एक वेगळं होतं, छान होतं, आवडलं मला, नाही असं नाही. पण म्हटलं ठीक आहे, चला हे इथपर्यंत ठीक आहे. माझं आता फोकस माझं डान्सचं करिअर आहे आणि मला ते करायचं आहे. आणि अचानक नंतर एक आय थिंक मी FY ला होते, FY BA ला होते आणि मला वामन सरांचा फोन आला की भेटायला ये. मी भेटायला गेले आणि हम्म. सर म्हणाले तेव्हा बालनाट्य ते करत होते पण मोठ्यांना घेऊन.
असं. हम्म. तर बालनाट्य करतोय आणि तू हा रोल करतेस. म्हटलं ओके. सर पण मला नाही, मला कसं जमेल माहिती नाही मला. मी आहे ना, मी करून घेईन तुझ्याकडनं. आणि लिटरली आम्ही 20 दिवसात त्यांनी ते बसवलं होतं आमचं नाटक त्यांनी, आणि माझ्याकडनं करून घेतलं. आणि तेव्हा मला कुठेतरी कॉन्फिडन्स आला की हो, मी हे करू शकते, मी ह्याचा प्रयत्न करू शकते, आणि आपण अजून ह्याच्यात शिकलं, आपण ह्याच्यात अजून मेहनत केली तर आपण जाऊ शकतो पुढे. आणि त्याच्यानंतर वामन सरांनीच त्यांचं झुलवा नाटक कमर्शियली ओपन करणार होते ते, आणि त्याच्यामध्ये मी जगनीची भूमिका केली. आणि तिथनं मग माझा तो प्रवास सुरू झाला. मग मला शंभूराजे हे नाटक मिळालं कलावैभवचं. आणि त्याच्यानंतर सुनील भोसलेने मला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले की तू येऊन भेट वगैरे. गेले तर म्हणे पोर्टफोलिओ आहे का, तर म्हटलं नाही आहे माझ्याकडे पोर्टफोलिओ. मग त्याने अतुल शिंदेचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मग तिथे गेले. मग अतुल दादाने फोटो काढले माझे, आणि मग ते फोटो मी सर्क्युलेट केले. आणि मला लगेचच कॅम्प्स क्लब मधनं फोन आला. सो तिथनं मी ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झाले. सो असा हा माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे मी ऍक्च्युली माझं करिअर ठरवलेलं होतं की नाही, मला एक परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हायचं आहे, डान्स करायचा आहे, क्लासिकलचे शोज करायचे आहे. सो आय वॉज इन टू दॅट, आणि अचानक मी इकडे आलेले आहे असं झालं. म्हणजे बेसिकली डान्स पासून सुरुवात झालीये अगदी आणि अगदी थिएटरशी बांधले गेलात तुम्ही पहिले. अगदी अगदी अगदी. आणि नाटकामुळे सुरुवात झाल्यामुळे तो कॉन्फिडन्स खूप छान मिळाला मला, की काय असतं टोन, काय असतो पिच, काय असतं, कसं आपण वापरायचं आहे, आपल्याला बॉडी लँग्वेज काय वापरायची, कशी वापरायची, ह्याचं सगळं मला ते प्रशिक्षण. म्हणजे झुलवासाठी आम्ही तब्बल 7-8 महिने आम्ही तालीम केली होती. ऍक्च्युली मीही थिएटर स्टुडंट असल्यामुळे मलाही चांगलं माहितीये की थिएटर मध्ये किती चांगलं शिकायला मिळतं आणि अगदीच. किती गोष्टी आपल्यामध्ये सुधारणा होते. हा, माध्यम खूप वेगवेगळी आहेत, प्रत्येक माध्यमाला एक वेगळं टेक्निक लागतं, नाही असं नाही, पण तरी सुद्धा आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो. आणि तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय, आय थिंक रेंज इश्यू मुळे असेल. आय एम ऑन माय वायफाय ऍक्च्युली. वायफाय व्यवस्थित आहे कनेक्टेड, मला दिसतंय थोडासा व्यवस्थित. आवाज ब्रेक होतो. येस, आता आता येतोय. येतोय येतोय. हाय 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 येतोय. हाय सगळ्यांना हाय. हाय, जे नवीन लोक जॉईन झालेत सगळ्यांना हाय. हॅलो. हॅलो. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हो, व्यवस्थित येतोय. ओके, आपण पहिला गेम स्टार्ट करतोय. बर. ज्या गेमचं नाव आहे टंग ट्विस्टर. ओके. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सेंटेन्स देईन, ते तुम्हाला 5 टाइम्स पटापट रिपीट करायचं आहे. जर तुम्ही 5 टाइम्स म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न केला तर तुम्हाला स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कडून एक छोटस गिफ्ट असणार आहे. सो ओके ओके. आपला पहिला टंग ट्विस्टर मी तुम्हाला सांगते. पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू. 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 येस येस येस, कम्प्लीट कम्प्लीट. वा वा, कम्प्लीट कम्प्लीट. छान केलं तुम्ही. म्हणजे एक अशी भीती भीती पण होती की हा जमेल की नाही जमेल, आणि ते झालेलं आहे फायनली. ठीक आहे, आपण दुसरा टंग ट्विस्टर देते मी तुम्हाला. दुसरा आहे काला कबूतर सफेद तरबूज. तरबूज का टरबूज? तरबूज. तरबूज. ओके. हा. काला कबूतर सफेद तरबूज. 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 ऑलमोस्ट 5 वेळा तुमचं झालेलं आहे झालं. कम्प्लीट. त्याच्यामुळे काही इश्यू नाही. खूप छान केलं तुम्ही. खूप छान गेम पहिला पूर्ण केलाय. थँक्यू थँक्यू. हे खूप नॉस्टॅल्जिक आहे ऍक्च्युली. म्हणजे आधी
खूप पूर्वी आम्ही करायचो, कारण डिक्शन सुधारण्यासाठी पण खूप येस. मदत होते म्हणून. सो आणि मजा आली. आपल्याला ती सवय असते की थिएटरला पहिली गोष्ट आपल्याला हीच शिकवली जाते की पहिलं हे कम्प्लीट करा तुम्ही जितकं जमेल तितकं. हा म्हणजे ऍक्च्युली हे खूप व्हायलाच पाहिजे, म्हणजे सगळ्यांचीच वाणी आणि भाषा उत्तमच असली पाहिजे. सो खरंच हे खूप गरजेचं आहे खरं तर. सो आणि आता जे पण जॉईन झाले तुमचे जे जे फॅन्स आहेत त्यांना हा. ह्या प्रश्नाची खूपच उत्सुकता आहे, मी जो आता विचारणार आहे. तुमचं आता नुकतं लग्न झालेलं आहे, जे सगळ्यांना माहितीये की आस्ताद सरांसोबत झालेलं आहे आणि तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत झाले. सो कशी होती तुमची सुरुवात? सुरुवात आम्ही खूप भांडायचो, कारण सगळ्यांनाच माहितीये म्हणजे ऍक्च्युली की आम्ही पुढचं पाऊलच्या सेटवर भेटलो. म्हणजे त्याच्या आधी आम्ही एक पायलट केला होता. हम्म, एक 2 दिवसाचंच काम होतं, एकत्र आम्ही केलं होतं आणि ते माझे हाय हम्म, हॅलो एवढंच आमची ओळखच होती. मग पुढच्या हा, पाऊलला तो माझ्या अपोजिटच होता. हम्म. आणि ठीक आहे म्हणजे असतात काळे, ओके ठीक आहे, पण हा खूप आगाऊ आहे, हा खूप भांडखोर आहे, असं एक साधारण इमेज होती डोक्यामध्ये. आणि दोघही तापट स्वभावाचे असल्यामुळे जरा भांडण हे व्हायचंच सेटवर, की हा काय आगाऊपणा चाललाय वगैरे असं सगळंच व्हायचं. आणि ऍक्च्युली ही फेल इन लव्ह फर्स्ट. सो त्याच्यामुळे तो फारच प्रेमात होता म्हणजे, आणि माझं झालं की नाही नाही बस थांब, आपण मित्र आहोत, ठीक आहे थांबूया अजून, काही घाई नाहीये मला. नाही म्हणजे असं तापट स्वभाव आहे बाबा, ह्याचं भांडण होतंय माझ्यासोबत सतत, कशाला उगाचच. पण हळूहळू आमच्या आवडीनिवडी एकच असल्यामुळे आमचं गप्पांचे विषय वाढायला लागले, आम्ही एकमेकांची जास्त गप्पा मारायला लागलो, मैत्रीचं छान रूपांतर झालं, म्हणजे मैत्री असं छान झाली, आमची घट्ट मैत्री झाली. हम्म, बऱ्याच गोष्टी शेअर केल्या गेल्या एकमेकांसोबत. आणि मग माझं झालं की अरे हा आवडतो आपल्याला कुठेतरी हा, पण ठीक आहे लेट्स आपण अजून विचार करू. सो अशी आमची ती सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवात कोणालाही पुढचं पाऊलच्या सेटवर असं होतं की झाले यांची भांडणं सुरू झाली, झाले यांचे वाद सुरू झाले, असं सगळंच असायचं. पण मजा होती, तो सेट मी खूप एन्जॉय केला आणि त्याच्यामुळेच आमची अशी छान मैत्री झाली तिकडच्या सगळ्यांशीच, पण आस्ताची आणि माझी जास्त चांगली मैत्री झाली. आणि तो एका अवॉर्ड फंक्शन साठी मकावला गेला होता आणि ओके. जसं झालं तिकडे काही कॉन्टॅक्ट होत नव्हता त्याचा, आणि काय त्याला अवॉर्ड मिळालंय, नॉमिनेशन होतं कारण, पण मिळालंय नाही मिळालंय, आणि आय वॉज सो रेस्टलेस. आणि त्यावेळेला मला रिअलाइज झालं की स्वप्नाली टिंग टॉंग इथे तुम्हाला तुमची घंटी वाजलेली आहे आता. तो आणि मग तेव्हा मला रिअलाइज की हो नाही, आपल्या साईडने पण आता हळूहळू कुठेतरी वाटतंय आपल्याला त्याच्याबद्दल, अशा फिलिंग्स आहेत प्रेमाच्या. आणि मग हम्म, आफ्टर दॅट पण तरी आम्ही वेळ घेतला. असं नाही की आम्ही लगेचच ठरवलं की नाही आता लगेचच आपण रिलेशनशिप मध्ये येऊया, लग्न करूया. नाही, आपण वेळ घेऊया, हम्म. कारण आमचं बिकॉज ऑफ या अडल्ट आपले स्वभाव वेगवेगळे असतात. ओके. आपण दिवसातले 5-6 तास एकत्र असणं आणि 24 तास एकत्र असणं ह्याच्यात खूप फरक असतो. सो आम्ही बरोबर. त्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही शांतपणे विचार केला. आम्ही एकमेकांना खूप म्हटलं नाही, आपण वेळ घेऊनच मग पुढचा निर्णय घेऊ. आणि मग नंतर आम्ही म्हटलं की आता ठीक आहे, लेट्स आय मीन फॉर अस दिस वॉज जस्ट काय म्हणतो आपण फॉर्मॅलिटी टाईपच होतं, पण तरी करूया आता आपण एक लग्न असं. कारण म्हणजे शेवटी नाही म्हटलं तरी आई वडील आणि सगळे असतात, येस. त्यांना कुठेतरी हुरहुर लागून राहते ती. हम्म, हम्म. सो मग आम्ही हा डिसिजन घेतला. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या लग्नासाठी आणि ऑल द थँक्यू. बेस्ट. थँक्यू, हे महत्वाचं सगळ्यांना. येस. बरं, तुम्ही पुढचं पाऊल, ही तुमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. तसंच स्वराज्य जननी जिजामातामध्येही तुम्ही खूप छान काम केलं आहे. तर ते थँक्यू. इतके मोठे प्रोजेक्ट मध्ये काम मिळाल्यानंतर कसं वाटत होतं तुम्हाला? छान वाटतं ऍक्च्युली. बेसिकली नवीन माणसं भेटतात, त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळत असतं आपल्याला. त्याच्यामुळे येस. ते एक महत्वाचं असतं की ह्यातनं आपल्याला काय शिकता येईल, हा हम्म. सॉरी तो शोध सतत चालू असतो आपला. एकच येस, येस. मिनिट. हो, ऍडजस्ट या. सो ते महत्वाचं असतं आपल्याला.
तो हम्म. स्वराज्य जननी जेव्हा मिळाली तेव्हा सुद्धा माझं असं झालं होतं की जबाबदारी खूप मोठी होती. कारण बरोबर. आपल्या जिजामाता ज्या आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या पास्ट बद्दल आपल्याला फार माहिती नाही आणि आम्हाला ते लोकांसमोर आणायचं होतं. त्यामुळे ती जबाबदारी फार मोठी होती. मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आणि सगळ्यांनी खूपच मदत केली. म्हणजे आमचे दिग्दर्शक विवेक सर होते, अरुण दादा होता, त्याच्यानंतर समीर कवठेकर होते, सचिन गद्रे होते आणि या सगळ्यांनी, अमोल कोल्हे स्वतः, त्याच्याने सगळ्यांनी इतकी छान आणि मस्त अशी भट्टी जमून आली होती. त्याच्यामुळे काम हम्म. करताना टेन्शन थोडंसं असायचं ऑब्व्हियसली काही काही सीन्सचं, पण ते करताना मजाही येतात. आणि त्यात आम्ही भोरमध्ये शूट करत होतो, त्याच्यामुळे हम्म. लाईव्ह लोकेशनला शूट करण्यात पण एक वेगळीच गंमत असते. तुम्हाला अजून खरं. तुमचं कॅरेक्टर एनहान्स होतं, तुम्हाला मदत होते खूप हम्म. गोष्टींची. सो आणि मला आवडतं म्हणजे तो एरा, तो पोर्ट्रे करायला मलाही स्वतःला खूप आवडतं. पण चांगलं वाटलं. म्हणजे ती जबाबदारी आपण कुठेतरी 1%, मी काय म्हणत नाही ऑब्व्हियसली, पण 1% कुठेतरी ती जबाबदारी पेलायची एक ताकद कुठेतरी आहे असं वाटलं आणि त्यामुळे आम्ही ते करू शकलो. ऑब्विसली खूप जबाबदारीचं काम असतं की अशा हा म्हणजे कोणाचं तरी असंच आहे. आपण असं चरित्र मांडतोय किंवा अस्तित्व दाखवतोय, तर ते खूप जबाबदारी नाही असते आणि अगदी ती खूप. तुम्ही खूप खूप आणि छान काम मुळात केलं होतं. कसं असतं त्या ह्याच्यामध्ये असं होतं की अ, एक आईचा रोल करताना ती आई म्हणून ती प्रेमळ पण ती तेवढीच कठोर पण असं सगळंच ते प्रे करायचं होतं. त्याच्यामुळे खूप गंमत आली मला ते करताना. बरं, आपल्याला जे जे लोक जॉईन झालेत त्या सगळ्यांना हाय. नमस्कार तुम्ही नमस्कार. सगळ्यांना मी सगळ्यांच्या तर नावं मला इथे दिसत नाहीयेत, पण मी सगळ्यांना नमस्कार माझ्याकडनं आणि वेलकम, तुम्ही इकडे आलात, थँक्यू. येस. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता, आपण विचारू. सो आणि आता मॅडम तुमची एक नवीन सिरियल चालू होणार आहे सोनी मराठीवरती. तर कसं वाटतंय नवीन सिरियल साठी? खूप छान वाटतंय कारण लॉकडाऊन नंतरचं काम असं आहे हे. सो त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि मुळात ऍक्च्युली सिरियल ऑन एअर आहे. माझा एपिसोड आता येतील, माझी एंट्री आता होईल आणि येस. वेगळं कॅरेक्टर आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही त्याला म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येतील की आवडतंय, कसं वाटतंय काम. सो प्लीज सांगा मला, कारण मी एक वेगळा प्रयत्न करतेय ह्या ह्याच्यामध्ये. बाकी तुम्हाला कळलेलंच असेल, मी पोस्ट जी टाकलेली आहे त्याच्यावरनं की ती कशी आहे. पण तू तो सौभाग्यवती हो म्हणून नवी मालिका आहे सोनी मराठीवर, संध्याकाळी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता असणार आहे. प्लीज 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 बघा. येस, सगळ्यांनी सोनी मराठीवरती ही मालिका सगळ्यांनी जरूर बघा. आणि ज्या काही तुमचा रिस्पॉन्स असेल तो मॅडमना नक्की सांगा. येस, कारण मी आणि कॅरेक्टर प्ले करताना जरा एक वेगळं आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे मला ते मजा येते. सो आणि जसं माहितीये जसं कावेबा जसं मी टाकलेलं आहे, तो एक वेगळा आहे. पण नुसती ती शेड नसून अजूनही बऱ्याच शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला, जे येस. हळूहळू उलगडत जाईलच. ओके. आता मला असं जाणून घ्यायचंय की एकंदरीत आपण एखादं क्षेत्र जेव्हा निवडतो तेव्हा आपल्याला घरच्यांचा सपोर्ट किंवा आपला फॅमिली सपोर्ट आपण जो म्हणतो तो खूप इम्पॉर्टंट असतो एखाद्या क्षेत्रासाठी किंवा कोणत्याही कामासाठी. हम्म. सो तो तुम्हाला कसा होता तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट? तो खूप चांगलाच होता. माझ्या पूर्ण फॅमिली म्हणजे नॉट ओनली माझे आई वडीलच नाही, पण माझी पूर्ण फॅमिली म्हणजे मला बऱ्याच 6 मावश्या आहेत, मामा आहे, माझी आत्या होती ऍक्च्युली, ती आता गेली. ओके. पण कारण मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत म्हणजे आले इथे कोरेगाव साईडला, ह्या साईडला शूट असायचं, कारण वेस्टर्न साईडला शूट असायचं आणि मी डोंबिवलीला राहायचे. तर मी इथे येऊन राहायचे, तर मी माझ्या आत्याकडेच राहायचे. तर खूप मदत झाली मला सगळ्यांची. मला कधीच असं नाही सांगितलं गेलं की हे तू करू नकोस, हे तू नाही करायचं, असं मला कधीच सांगितलं नाही. माझ्या आई वडिलांनी सुद्धा सांगितलं की तू बघ करू, तुला तू कम्फर्टेबल असशील तर तू पुढे जा. येस. असं.
फक्त एवढंच आहे की तुला रिग्रेट करता आलं नाही पाहिजे, असं तू कर, तुझं तू ठरव, आमचा पूर्णतः तुला सपोर्ट आहे. आणि आय एम ब्लेस्ड की मला अशी फॅमिली मिळालेली आहे की जी मला पूर्णतः सपोर्ट करते. म्हणजे माझ्या मावश्या असतील, म्हणजे एक माझी मावशी तर इथे जवळ राहते, एक घाटकोपरला असते. पण मी कधीही लेट झालं, काय झालं, मावशी मी घरी येते, ओके ओके. आणि दुसऱ्या दिवशी असा गरम गरम डब्बा असतो माझ्यासाठी तयार. म्हणजे काहीच असं नसतं की अरे आता काय, आता हिला काय द्यायचं, कसं करायचं. पण माझी पूर्ण फॅमिली म्हणजे की नाही नाही तू हे कर, तू असं करून बघ ना, तू तसं करून बघ ना, असंही खूप इनपुट्स मिळत असतात मला फॅमिलीमधून. आणि ओके. खूप महत्वाचं फॅक्टर आहे हा, खूपच महत्वाचा फॅक्टर आहे. येस. म्हणजे खूप अप्रतिम सपोर्ट आहे तुम्हाला घरच्यांचा. अगदी अगदी, म्हणजे मला पूर्ण घरच्यांचा पूर्णतः सपोर्ट आहे. म्हणजे आम्हाला कधीच नाही, म्हणजे रादर आमच्या घरामध्ये सगळ्यांना असंच आहे की तुम्हाला जे करायचं तुम्ही करून बघा. असं नको व्हायला की, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो. बरं, आमच्या येस. फॅमिलीमधनं तसं कोणीच या इंडस्ट्रीमध्ये आलेलं नव्हतं. मी पहिलीच होते तशी. पण त्यांचं असं काही नव्हतं की बरं लेट व्हायचा, रात्री अपरात्री मी यायचे, माझे बाबा मला न्यायला यायचे स्टेशनला, तेव्हा मी कधी कधी मी डोंबिवली अपडाऊन करत होते, कधी कधी मी ओके. आत्याकडे राहायचे, असं व्हायचं. पण कधीच नाही की अरे आता कुठे तुझं तू बघ किंवा असं बघ, तसं काही नाही. पण सगळा सपोर्ट झाला. म्हणजे मी पीजी म्हणून पण नंतर राहिले त्याच्यावर, तेव्हाही असं कधी नाही की नाही तू कशाला राहतेस, आहे ना इकडे एक घर, मग तू इथे राहा, असं नाही. नाही नाही, ठीक आहे, तुला तुझी एक स्पेस पण लागते, मान्य आहे. प्रत्येक गोष्टी काय म्हणतो ना की न सांगता किंवा असं काही कधी अडथळाच आला नाही त्याला. क्या बात आहे. म्हणजे खूप छान सपोर्ट तुम्हाला मिळालाय आतापर्यंत आणि असाच मिळत राहू दे. येस येस येस. फॅमिलीचाही आणि बाकी प्रेक्षकांचाही, सगळ्यांचा. अगदीच अगदीच अगदीच, सगळ्यांनीच सगळ्यांनीच तेवढं भरभरून मला दिलेलं आहे. त्यामुळे मी आतापर्यंत एवढं काम करते आहे आणि अजूनही भरपूर काम करायचंय मला. सो प्लीज 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 तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. येस. तुषार म्हणतोय की थँक्स स्टार एंटरटेनमेंट, स्वप्नाली पाटील यांना लाईव्ह पाहायचा चान्स मिळाला. सो थँक्यू. थँक्यू तुषार. आणि तुम्ही मला एवढा रिस्पॉन्स चांगला देताय, हेही खूप महत्वाचं आहे आम्हाला. येस. आणि आता आपण एक दुसरा गेम स्टार्ट करतोय. दुसरा गेम असा असणार आहे की मी तुम्हाला काही डायलॉग्स सांगणार आहे. ते ओके डायलॉग्स कोणत्या मूवीचे आहेत ते तुम्हाला ओळखायचं. ओके. माय गॉड, हे खूप कठीण आहे. पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे, म्हणजे की तुम्हाला जे लोक आता लाईव्ह आहेत आपल्यासोबत, जे हा. बघतायत आपल्याला, ते तुम्हाला याच्यामध्ये हेल्प करू शकतात. म्हणजे वाव, ते प्लीज कमेंट मध्ये प्लीज तुम्हाला सांगू शकतात. प्लीज प्लीज मला मदत करा प्लीज तुम्ही. मी तुम्हाला प्लीज म्हणते सगळ्यांना. तो मॅडमना जर काही अडलं तर तुम्ही प्लीज त्यांना हेल्प करा. मी पहिला डायलॉग सांगते तुम्हाला. पहिला डायलॉग असा आहे की पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. अ, ओम शांती ओम. येस. एकदम करेक्ट. हे एवढं माहिती होतं. हा बापरे. तो पहिला डायलॉग होता. दुसरा डायलॉग पण तुम्ही ओळखाल, कारण खूप मूवी जवळची आहे आपल्या. ओके. मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर. झपाटलेला. येस. ओम पट स्वाहा. खूप गाजलेली आणि सगळ्यांच्या अगदीच जवळची मूवी आहे. अगदीच अगदीच. म्हणजे आत्ताच मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये माझी फॅमिली, माझी बहीण युएस ला असते, कामानिमित्त ते लोक इंडियात आले होते आणि त्यांना इथे थांबावं लागलं कम्प्लीट लॉकडाऊन. ओके. ओके. सो तेव्हा माझ्या भाचीला आम्ही ती फिल्म दाखवली हा. अँड ती घाबरली होती, ती फिल्म बघून ती घाबरली. म्हणजे मला आणि एव्हरग्रीन म्हणजे अशी आहे ती फिल्म, हो, आणि कधीही बघ. आताही लोक लहान मुलांना घाबरवण्यासाठी किंवा मुलं ऐकत नसतील तरी ती मूवी दाखवतात अजूनही. पण अगदीच ती So, खरंच त्यावेळेला तर सगळ्यांची जास्तच खूप ती जवळची आहे. भीतीदायक होती, पण आता सुद्धा ती तेवढीच आहे. म्हणजे त्याचं तो जिस्ट तसाच छान आहे. नक्कीच. आपला तिसरा डायलॉग आहे, मैं अय्याशी भी ना मुफ्त की नहीं करता. आता मला मदत हवी आहे, सांगा सांगा. मैं अय्याशी भी मुफ्त की नहीं करता, असा हा डायलॉग आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. प्लीज 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 हा मला मूवी ही जिंकायला. सगळ्यांना माहिती आहे.
पण काही अय्याशी काही भी वेळेला आपल्याला मुफ्त में नहीं करता. काहीतरी हिंट द्या मला प्लीज. कोणीतरी हेल्प करा. कारण दोन झाले ना, म्हणजे दोन एकदम असे माहितीचे झाले ना. हो सो अगदीच. काहीतरी वेगळं पाहिजे. कोणाला माहितीये का उत्तर? ज्यांना कोणाला माहिती असेल आन्सर त्यांनी प्लीज सांगा. मी परत एकदा रिपीट करते. मैं अय्याशी भी मुफ्त की नहीं करता. वैभव म्हणतोय कितने डिफिकल्ट डायलॉग्स. सर कोणाला माहितीये का उत्तर? आप, मैं अय्याशी भी मुफ्त नहीं करता. नो, वन्स अपॉन वन्स अ अपॉन टाइम अ टाइम मी मुंबई. नाही. नाही 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 नेहा. नेहा मदत नेहा कर. नेहा काळे. ऍक्च्युली तिला ही क्वेश्चनच होता आय थिंक. हो. ज्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज इम्रान सांगा. हाशमीची मूवी आहे. येस, हे करेक्ट अं, आहे. येस, आणि वैभवने आन्सर दिलाय. ये वैभव थँक्यू सो मच. मर्डर टू. वा 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 वा. येस येस, मर्डर टू मधला डायलॉग आहे. आणि ओ थोडासा मी बघितलीच नाहीये. ओके. नाही नाही दीपाली. मर्डर टू. मर्डर टू. सो थँक्यू आता थँक्यू. गेम इंटरेस्टिंग वाटतायत का तुम्हाला? अगदीच अगदीच मजा येते मला. थँक्यू. सो आता एक क्वेश्चन विचारते मी. हम्म, क्वेश्चन असा आहे की या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जसे येतात, तसे काही काही वेळेला निगेटिव्ह रिस्पॉन्सही येतात. येतात. सो कसं कसं सामोरं जाता तुम्ही त्या निगेटिव्ह रिस्पॉन्सला, किंवा मग तुम्ही कॉन्फिडन्स बूस्ट कसा करता पुन्हा? कसं आहे ना, कुठलाही रिस्पॉन्स येणं हा खूप महत्वाचं. मग तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही वेगळी बाजू असते, पण तो रिस्पॉन्स येणं ही खूप महत्वाची बाजू आहे. आणि तिकडे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो की काही असो, whether you hate it or love it, तुम्ही बघताय, तुम्ही तुमच्या समोर आहे आणि तुम्ही इग्नोर नाही करू शकत आहे. हे खूप महत्वाचं आहे. काहीच कमेंट न येणं किंवा काहीच रिस्पॉन्स न येणं हा खूप ही जास्त धोकादायक बाब असते एक बाब. पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह इट इज अ मॅटर ऍक्च्युली. कारण निगेटिव्ह आलं तरी आपल्याला माहितीये की अरे हा म्हणजे जर काम काय म्हणतो की एखाद्या जसं म्हणतात की अरे तुम्ही ना काही काही जणांचे असे रिस्पॉन्स असतात की अरे तुम्ही ऑफस्क्रीन चांगल्या दिसता, ऑनस्क्रीन ओके दिसता. ओके थँक्यू. मी चांगली ऑफस्क्रीन का होईना चांगली दिसतेय ना मी, महत्वाचं आहे. किंवा हा तुम्ही निगेटिव्ह भूमिका चांगल्या करता, पॉझिटिव्ह करत नाही, एवढं म्हणजे ठीक आहे, पण निगेटिव्ह जास्त छान करता असं असतं तर ओके थँक्यू. हेही खूप महत्वाचं आहे. पण मुळात तो रिस्पॉन्स घेणं म्हणजे आपण ते पॉझिटिव्हलीच घेणं गरजेचं असतं. करेक्ट. कारण काय म्हणतो की तो मिळणं त्याच्यासाठी आम्ही तडफडत असतो रिस्पॉन्स. तो तो म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की रिस्पॉन्स येणं महत्वाचं आहे. हा खूप महत्वाचा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही तुम्ही कसं बघता त्याच्याकडे महत्वाचं. म्हणजे जरी तुम्ही समोरच्याने कमेंट निगेटिव्ह जरी केली तरी जर मी त्याला ओके ठीक आहे बाबा, ओके चालेल थँक्यू एवढंच म्हणून जर मी पुढे गेले आणि ठीक आहे मला नाही त्याने काही फरक पडला किंवा ठीक आहे मग अच्छा ह्याचं असं म्हणणं आहे तर आपण ठीक आहे आपण मग हे वर्क करून बघूया ना. सो काय करेक्ट. होतं पॉझिटिव्ह त्यातनं पॉझिटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला अगदीच. असं वाटतं की प्रत्येक गोष्टीतनं आपण पॉझिटिव्ह शोधायचं. अगदी म्हणजे असं कधी खरंय. कधी असं होतं की एखाद्याचा स्वभाव आपल्याला आवडत नाही किंवा काम हम्म. नाही आवडत, ठीक आहे, पण तरी त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं असतं आपल्याला आणि ते घेणं खूप गरजेचं. अगदी बरोबर. सो सगळ्यांनी म्हणजे मलाही आता हे पटलंय की रिस्पॉन्स येणं खूप गरजेचं आहे. तो कसाही असू दे, आणि तो तुम्ही कसा घेताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. अगदी. येस. सो आता दुसरा क्वेश्चन असा आहे की या क्षेत्राचा म्हणजे ऍक्टिंग क्षेत्राचा तुम्हाला रिअल लाईफ मध्ये कितपत उपयोग होतो, किंवा कोणता पॉझिटिव्ह फायदा होतो की ज्याने रिअल लाईफ मध्ये खूप छान तुम्ही एन्जॉय करू शकता? रिअल लाईफ मध्ये खूप असतं, असं नाही असं नाही. एकतर मुळात आपण अभिनय करताना आपल्याला गोष्टी त्याचा कधी कधी काय असतं एक कॅरेक्टर करत असतो तेव्हा त्याचा अभ्यास करावा लागतो. तर तो अभ्यास हम्म. करताना खूप गोष्टी सापडतात आपल्याला. Yes. किंवा म्हणजे उदाहरण आहे की आपण
म्हणजे मी आता जिजामाता केली, पण त्याच्यामध्ये मला जे आईचं भूमिका करायची त्याच्यासाठी मला काही वाचावं लागलं, कारण हम्म, हो, आपल्याला माहिती नसते नक्की त्या काळात नक्की. काय असेल, कसं असेल. किंवा आपल्याला असं हम्म, वाटतं की अरे काय त्यावेळच्या स्त्रियांचं आयुष्य होतं असं, पण उलट ते जास्त सुखकर होतं, कारण जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतलेल्या होत्या त्यावेळेला. असं नव्हतं एकाच स्त्रीवर सगळ्या जबाबदाऱ्या नव्हत्या घरच्या, त्या वाटून घेतलेल्या होत्या. पण ते करताना असं होतं की अरे हा, हे करेक्ट आहे खरं तर. म्हणजे हम्म, ते करताना स्वतःला एक कुठेतरी मग असतं की अरे हा, हा करेक्ट आहे, हा गुण आपण घेतला पाहिजे आणि ह्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणजे हम्म, प्रत्येक वेळेला अ, पटकन माझीच बाजू अशी का असा विचार न करता आपण त्रयस्थपणे जरा विचार करून बघितला तरी अरे हा बरोबर आहे, मग हे होऊ शकतं, असं घडू शकतं, समोरचा असा रिॲक्ट होऊ शकतो. त्यामुळे त्यावेळेला बरोबर. आपल्याला म्हणजे अशा खूप गोष्टींची मला मदत झालेली आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर करताना म्हणजे इव्हन निगेटिव्ह प्ले करताना सुद्धा ते माणूस मुळात निगेटिव्ह नसतो, त्या मागे कारण असतात. आणि ती कारणं शोधताना आणि हो म्हणजे आपल्याही आयुष्यामध्ये आपण कधीतरी पटकन बोलून जातो कोणाला उलट, आपण हम्म, वागतो असं कधीतरी विचित्रासारखं नाही असं नाही, पण त्याला म्हणून कारण आहेत ना, आपण असं नाही ना की विदाऊट कारणांशिवाय आपण उगाच कोणाशी जाऊन असं नाही वागत. तर बरोबर. ते आहे. आणि हे करताना त्यामुळे काय म्हणतो, मला एक असं ऊर्जा मिळतेच. आणि छान वाटतं जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा बाहेर लोक अप्रिशिएट करतात, लोक भेटून सांगतात तुम्हाला अरे हो, तुम्हाला असं असं आम्ही बघितलं आणि छान वाटलं आम्हाला ते काम तुमचं, तेव्हा खूप आनंद होतो. ते फिलिंग पण खूप छान असतं आणि ते आम्हाला मिळतं, म्हणजे आपल्याला आर्टिस्ट ना मिळतं. त्यामुळे ते खरंच मी ऋणी आहे ह्या सगळ्याची, की खूप छान इंडस्ट्री आहे. सो येस. मजा येते. त्या सगळ्या कॅरेक्टर्समुळे एक माणूस म्हणून आपल्यालाही एक नवीन ओळख मिळत असते. अगदीच प्रत्येक वेळेला मिळत असते आणि ती प्रत्येक वेळेला म्हणजे असं नाहीये की एक कॅरेक्टर, म्हणजे ऑब्व्हियसली एक कॅरेक्टर जास्त लोकांना लक्षात राहतं, पण प्रत्येक वेळेला असं होतं की अरे हा, आम्ही बघतो तुम्हाला टीव्हीवर असं, पण तुमचं ते ते तो अभिनय छान होता असं. हम्म, अजूनही हम्म. मला थोरल्या आऊसाहेबां, थोरल्या आऊ असंच म्हणतात बरेच जण मला. आणि ते मला जे मेसेज करतात की खूपच छान तुम्ही भूमिका केलीत आणि असं तसं. आणि आम्हाला कळला जिजाबाईंचा पास्ट आम्हाला कळला थोडाफार, आणि तुम्ही त्यांना किती बूस्ट केलं तसं तसं. So, मला ते खरंच छान वाटतं कुठेतरी. येस. तू कुलथे विचारते आहे, या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कसं ट्राय करायचं? कसं ट्राय करायचं, कसं ट्राय करायचं म्हणण्यापेक्षा अं, आपण तुम्हाला मुळात आवड आहे का, आणि तुम्ही काय आतापर्यंत आपण कसं किती शिकलोय, आपण किती बघितलेलं आहे. मग माझा मुद्दा असा आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी ट्राय करण्यासाठी खूप गोष्टी असतात, पण मुळात आपली मेहनत करण्याची तयारी पाहिजे खूप. बरोबर. कुठलीच म्हणजे जनरली कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये असं नाहीये की तुम्हाला मेहनत करावी लागत नाही. मग ते हॉस्पिटॅलिटी असेल किंवा ती कॉर्पोरेट असेल, कुठली इंडस्ट्री असेल, आपल्याला काम मेहनत ही करावीच लागते. फक्त या येस. इंडस्ट्रीमध्ये येताना तुम्हाला पेशन्स खूप ठेवायला लागतात. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी पेशंट. की करेक्ट. अरे मला हे आता असं एवढंच काम मिळालं, मग मला आता काल मिळालं, तिला मिळालं, असं नाही होत. तुम्हाला पेशन्स लागतो तुमच्यामध्ये, आणि पेशन्स म्हणणार आणि शिकण्याची तयारी. हरीश दुधाडे काय म्हणताय? हरीश दुधाड्यांचं काय म्हणणं आहे तुमचं नवीन तुमचं नवीन भूमिकेबद्दल? भूमिकेबद्दल काय सांगाल? बरं बरं हरीश, नवीन भूमिका खूपच इंटरेस्टिंग आहे माझी नवीन भूमिका, आणि तुम्ही बघालच ती कशी इंटरेस्टिंग होते. आणि ती इंटरेस्टिंग करण्यामागे दुधाडे, हरीश दुधाडे आम्हाला खूप मदत करतात, कारण ते त्या सिरियल मध्ये आहेत. सो सो नंतर सांगेन तुला हरीश. पण या इंडस्ट्रीमध्ये येताना यू हॅव टू बी व्हेरी पेशन्स. तुम्हाला खूप शिकण्याची तयारी पाहिजे, आणि काय म्हणतो आपण
सतत नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहावे लागतात. सो ते करत राहा. आणि नाटकं बघा वेगवेगळी, म्हणजे आता ऑनलाईन पण आपल्याला बघायला मिळतात. सो असं नाहीये की आता थिएटर बंद आहेत तर आम्ही कुठे जाऊन बघणार, तर तुम्ही ऑनलाईनही बघू शकता. वेगवेगळे सिनेमे बघा, त्यातनं काय हे लोक कसं, त्यांचा अभ्यास करा, वाचा. वाचनामधनं सुद्धा तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतील. सो खूप गोष्टी असतात या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, खूप प्रयत्न करतच असतात लोक, नाही असं नाही, पण इकडे आल्यानंतर येस. सुद्धा खूप प्रयत्न करतच राहावे लागतात. पेशन्स तर ठेवावे लागतातच, कारण मी माझाही एक्सपिरियन्स सांगते की गेले 6-7 वर्ष मीही कुठे ना कुठे काहीतरी मिळेल किंवा काही ह्याने मी प्रयत्न करते आहे, आणि ते मी चालू ठेवणार आहे ऑब्विसली. अगदीच अगदी, यू हॅव टू बी पेशंट, बस बाकी काही नाहीये. होणार, सगळं चांगलं होणार. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचं, सगळं छान होतं. नक्कीच. सो आपण एक गेम स्टार्ट करूया. तिसरा गेम आपला. तिसरा गेम असा, म्हणजे ह्या गेम मध्ये तुम्हाला जे पण लोक जॉईन आहेत ते मदत करू शकतात. गेम ये असा चला आहे चला की चला. मी तुम्हाला एक इंग्लिश वर्ड सांगेन, ओके. की ज्याचं तुम्ही मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. हम्म. आणि ट्रान्सलेट झालेल्या शब्दावरून तुम्हाला एखाद्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं नाव शोधायचं आहे. बरं. फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला. मी जर शब्द दिला युनिटी, हम्म. युनिटी मीन्स एकता, एक. तर एकता कपूर असं होऊ शकतं. ओके. सो असं तुम्हाला करायचं आहे. ह्याच्यामध्ये बरं. जे जॉईन आहेत इंटरेस्टिंग. तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. So सगळ्यांनी कमेंट केलात तरी चालेल. पहिला शब्द देते मी तुम्हाला. ओके. पहिला शब्द आहे रेन. पाऊस. रेन म्हणजे पाऊस. पाऊस म्हणजे दुसरा ऍक्टरचंच नाव पाहिजे मराठीमध्ये, का तुम्हाला? मराठीमध्ये दुसराही शब्द असू शकतो रेन साठी. सो तो तुम्हाला शोधायचा आहे, किंवा जे जॉईन आहेत तेही सांगू शकतात. रेन हा पहिला शब्द आहे. रेन. अं, पाऊस आणि अजून कुठला दुसरा शब्द आहे? बापरे, मराठी वोकॅब्युलरी वाढवायला लागेल. अं, जे लोक जॉईन आहेत, येस, सांगा वर्षा. कुणीतरी. वर्षा उसगावकर. अरे हरीश दुधाडे, युअर माय लाईफ सेवियर. येस. पहिला आपला होता वर्षा उसगावकर, करेक्ट आहे एकदम. थँक्यू हरीश सर. सेकंड आहे, सेकंड वर्ड आहे प्रेयर. प्रेयर. प्रार्थना. म्हणजे आता झालं, सगळ्यांना माहितीये. प्रार्थना. प्रार्थना बेरे, माझी मैत्रीण. ओके. सो तिसरा शब्द आहे कल्चर. कल्चर. संस्कृती. संस्कृती. संस्कृती बालगुडे आहेत आपल्या. येस, एकदम करेक्ट. आणि लास्ट शब्द आहे रिव्होल्युशन. रेव्होल्युशन. बापरे. क्रांती. क्रांती रेडकर. खूपच हा, शी छान. इज माय फेवरेट. क्रांतीताई माझी खूपच फेवरेट आहे. येस, खूप छान गेम खेळलेला आहेत तुम्ही. आणि ज्यांनी आपल्याला हेल्प केली आहे त्या सगळ्यांना थँक्यू, थँक्यू सो थँक्यू मच. सगळ्यांना. कुणाल, अनुष्का आणि अजून पण बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलाय. हरीश, तू पण, आणि अजून पण आहेत, अजून सगळ्यांनी रिप्लाय केला. त्यांना सगळ्यांना थँक्यू, थँक्यू सो मच. येस. सो आता काही नवीन मुलं आहेत जी आता आपलं करिअर चूज करण्याच्या वयात आहेत. काही काही जणांना वाटतंय की आपण या क्षेत्राकडे वळलं पाहिजे, ऍक्टिंग क्षेत्राची आवड निर्माण होती. सो अशा मुलांना काय सांगाल तुम्ही, की कसं त्यांनी फोकस केलं पाहिजे किंवा कसं बघितलं पाहिजे? सेम, स्पोर्टिंगलीच बघितलं पाहिजे. कारण नवीन नवीन दिवसागणिक नवीन नवीन चेहरे येत राहत आहेत. पण हम्म, त्यात न एक्सक्लुझिव्ह आपण काय देऊ शकतो, आपली काय बरोबर. खासियत आहे. आणि हम्म, मुळात ह्या सगळ्या ह्याच्यावर सुद्धा तुमच्या भाषेवर तुमचं प्रेम असणं गरजेचं आहे. ती तुम्हाला उत्तम येणं गरजेचं आहे. मग ती हिंदी असो, ती मराठी असो, ती इंग्लिश असो, पण तुमच्या भाषेवर तुमची कमांड असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वाचन हा उत्तम मार्ग आहे, आणि तोच मार्ग आहे असं मला वाटतं.
सो वाचत राहा, नवनवीन बघत राहा. आणि आत्ताच्या मुलांना तर इतका ऑप्शन आहे, इतकं वास्ट सगळं ओपन आहे. म्हणजे फक्त नाटक नाहीये, तर फक्त टीव्ही सिरियल नाहीये, तुम्हाला वेब सिरीज आहेत, फिल्म्स आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत, ज्यालाही किती जगभर मान्यता असते. सो अशा अनेक गोष्टींचे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. सो असं करेक्ट. नाहीये की इथे नाही झालं म्हणून आपल्याला दुसरीकडे काही काम नाही मिळणार, असं अजिबात नाही. त्यामुळे ते खचून जाऊ नका आणि मस्त पेशन्स राहा आणि फिट राहा. मुळात खूप गरजेचं आहे फिट राहणं. सो प्लीज 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 तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि मस्त मेहनत करा आणि तेवढ्याच जिद्दीने पुन्हा उभं राहा. सावनी विचारते आहे, तुझं आवडतं बुक कोणतं आहे? बरीच आहेत, पण मला जास्त करून फिक्शन वाचायला ऍक्च्युली आवडतं. पण तरी सुद्धा मला तुंबाडचे खोत माझी आवडती कादंबरी आहे. पर्व आहे. त्याच्यानंतर अजून म्हणायचं झालं तर बायोग्राफीज मध्ये पण बऱ्याच आहेत. मला हिलरी क्लिंटनची बायोग्राफी आवडलेली आहे ऍक्च्युली. त्याच्यानंतर मी टाइमपास पण वाचली प्रतिमा बेदींची, ती पण छान आहे. आणि अदरवाईज लमाण, लागू राम लागू त्यांची लमाण आहे, ती तर वाचावीच, प्रत्येकानेच वाचावी. जे ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणत असेल तर त्यांनी लमाण ही वाचावीच कादंबरी. आणि अदरवाईज अशा बऱ्याच आहेत. म्हणजे रथचक्र आहे, तीही मला खूप आवडते. सो पुस्तकं खूप आहेत, वेगवेगळ्या जॉनरची मला अशी आवडत राहतात. सो खूप आहेत, सगळेच आवडतील मला. असं मी डिफाईन नाही करता येणार मला, पण मला कारण जस्ट प्रत्येक पुस्तकाची ती धाटणी ती असते किंवा धाटणी असते. पण एव्हर टाइम ऑल टाइम मला फिक्शन एकतर तुंबाडचे खोत आवडतं, मी कधीही वाचू शकते. आहे तसं. ओके. सो जे जॉईन झाले ते असेच जॉईन राहा. हाय सगळ्यांना हाय. मृण्मयी, हाय मृण्मयी. मृण्मयी अवचट ही उत्तम एक डिझायनर आहे. माझी मैत्रीण आहे, ती खूप छान. आणि ओके. सो आपल्या सिल्क जे असतं, आपलं मटेरियल सिल्क जे हम्म. आहे हम्म. त्याच्यावरती उत्तम तिचं काम चालू आहे. खूप मोठं काम करते आहे ती. सो प्लीज तिच्या ओके. पेजवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की येस. हिमरू कला जी आहे आपल्या महाराष्ट्रातली, त्याच्यावरती हा काम हा. करते. सो प्लीज तुम्ही ते सगळ्यांनी चेक करा. कारण तिने मला नुकतीच मी तिला भेटले होते आणि तेव्हा तिने मला ही सगळी ओळख करून दिली त्या आपल्या कलेबद्दल. आणि हम्म. खरंच म्हणजे आपल्याला फक्त महाराष्ट्र म्हटलं की पैठणी माहिती असतं, पण हम्म. मृण्मयीने मला सांगितलं की अरे हिमरू ही पण आपल्या महाराष्ट्राचीच कला आहे. आणि जी बरोबर. आपल्या कपड्यांवर साड्यांवर जे काम केलं जातं. सो प्लीज 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 सगळ्यांनी जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल. येस, शुअर. कुणाल तुम्हाला विचारतो आहे की बिग बॉस मध्ये जाणार आहात का? माहिती नाही अजून मला. मी गेले आस्ताद तर कळेल सरांना तुम्हाला. खूप एन्जॉय केला आहे तिकडे सर्वांनी. आस्ताद सरांना तिथे सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आहे. सो येस येस, सगळ्यांचा असा दॅट वॉज द प्रश्न आहे की बेस्ट तुम्ही जाणार सीझन. आहात का? येस येस, दॅट वॉज रिअली बेस्ट सीझन. कारण सगळे खूप काय म्हणतात, अगेन सगळ्यांमध्ये एक वेगवेगळी खासियत होती. हम्म. सगळ्यांमधनं एक वेगवेगळी क्वालिटी आपल्याला बघायला मिळाली. आणि दॅट वॉज द मोस्ट, ते एंटरटेनिंग हम्म. होतं जास्त आपल्याला सगळ्यात. सो मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट सीझन. सो आपलं सेशन आता थोडं थोडं संपत आलंय. मी एक लास्ट क्वेश्चन विचारते फक्त जाता जाता. गेल्या वर्षी जसं लॉकडाऊन होतं तेव्हाही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स आणि आम्ही सगळी टीम, गणेश सोळंके, हो. आम्ही सगळे मिळून हे लाईव्ह सेशन्स घेत होतो. अनेक सेलिब्रिटींसोबत आपले लाईव्ह सेशन झाले. जसं आता लॉकडाऊन डिक्लेअर झालं तसं गणेशने परत हे चालू केलं आहे लाईव्ह सेशन वा सेलिब्रिटींसोबत. वा. तर ह्या उपक्रमाबद्दल काय सांगाल आणि कसं वाटतंय? ऍक्च्युली सांगते ना, खरंच म्हणजे मागच्या वर्षी पण जे असे सेशन्स झाले, दॅट वॉज रिअली रिफ्रेशिंग. कारण जसं आपली इंडस्ट्री ही पूर्णतः घरीच बसून होती, आपल्याला हम्म. काहीच करता येत नव्हतं. कारण आपण हम्म. असं माझं माझं मी शूट करून पाठवलंय आणि टेलिकास्ट झालंय असं नाही होऊ शकत आपल्या ह्याच्यामध्ये.
सो त्याच्यामुळे ते खूप रिफ्रेशिंग होतं. आणि तसंच आता सुद्धा या ह्याच्यामध्ये म्हणजे आज आणि उद्या पूर्ण लॉकडाऊन आहे, ती कुठेतरी मनात हुरहुर होती, भीती होती. पण आता ह्या आपल्या लाईव्ह सेशनमुळे मला इतकं छान वाटलं. आणि इतके छान गेम्स तुम्ही एकतर ते डिझाईन केलेले आहेत की लहान व्हायला झालं खूप छान. असं की मज्जा आली मला की टंग ट्विस्टर खेळलो आपण, मग डायलॉग्स ओळखले. पण हे खूप छान गेम्स होते की असं नाही की त्याच्यामुळे बोरिंग काही वाटलं मला किंवा असं काही. सो रिफ्रेश होणं इथनं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे चला आता उठून पुढची कामं करूया आपण. सो मग काही वाटत नाही. सो थँक्यू. उलट ह्यांनी आम्हाला